श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाहीत, तर लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहेत. ज्याच्या ओठांवर स्वामींचं नाव असतं त्याच्या जीवनात भीती कमी होते, मनाला शांतता मिळते आणि संकटांमध्येही आशेचा किरण दिसू लागतो. स्वामींची सेवा म्हणजे फक्त मठात जाऊन बसणं नाही, तासनतास पूजा करणं नाही, तर प्रत्येक कामात स्वामींना आठवणं हीच खरी योग्य सेवा आहे. स्वयंपाक करताना, ऑफिसमध्ये काम करताना, रस्त्यावर चालताना मनातल्या मनात घेतलेलं श्री स्वामी समर्थ हे नावही स्वामींपर्यंत पोहोचतं. आज मी तुम्हाला अशीच एक सुंदर कथा सांगणार आहे, ज्यात एका साध्या माणसाला समजलं की स्वामींची सेवा चालता बोलता केली तरी स्वामी प्रसन्न होतात. तर कथा सुरू करूया. एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक साधा माणूस राहत होता. तो एका किराणा दुकानात काम करायचा. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करायचा. घरची जबाबदारी, आई वडिलांची सेवा, मुलांच्या शिक्षणाची चिंता, जीवन अगदी धावपळीचं झालं होतं त्याचं. माधवला लहानपणापासून स्वामी समर्थांवर खूप श्रद्धा होती. घरात स्वामींचा एक छोटासा फोटो होता. रोज सकाळी तो नमस्कार करून कामाला जायचा, पण त्याच्या मनात एक खंत कायम होती. माझ्याकडून स्वामींची नीट सेवा होत नाही. ना मला मोठं पारायण करता येतं, ना तासनतास जप करता येतो. एक दिवस गावात स्वामींचं कीर्तन होतं. माधव काम संपवून थोड्या वेळासाठी तिथे गेला. कीर्तनकार महाराज म्हणत होते, भक्तांनो, स्वामींना दिखावा नको असतो, त्यांना भक्ताचं प्रेम हवं असतं. मनापासून घेतलेलं एक श्री स्वामी समर्थ हे नाव हजारो जपांपेक्षा मोठं असतं. हे ऐकून माधव विचारात पडला. महाराज पुढे म्हणाले, आई आपल्या मुलाला कधी विसरत नाही, तसंच स्वामी आपल्या भक्तांना कधी सोडत नाहीत. तुम्ही काम करता करता जरी स्वामींचं नाव घेतलं तरी तीच सेवा स्वामींपर्यंत पोहोचते. हे शब्द माधवच्या मनात घर करून गेले. त्या दिवसापासून त्याने एक छोटी सवय सुरू केली. सकाळी उठल्यावर तो म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. कामाला जाताना म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. दुकानात ग्राहक नसले की मनातल्या मनात जप करायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कधी माल उचलताना, कधी रस्त्यावर चालताना, कधी थकवा आला की तो फक्त स्वामींचं नाव घ्यायचा. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल होऊ लागला. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींवर चिडणारा माधव आता शांत झाला होता. घरातलं वातावरणही आनंदी झालं होतं. एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणाली, अहो, हल्ली तुम्ही खूप बदललात, आधीसारखा ताण दिसत नाही. माधव हसला आणि म्हणाला, मी काही मोठी साधना करत नाही, फक्त स्वामींना सोबत घेऊन चाललोय. काही महिन्यांनी दुकानाच्या मालकाने माधवला बोलावलं. तो म्हणाला, माधव, तू खूप प्रामाणिक आहेस. आजपासून दुकानाची पूर्ण जबाबदारी तुला देतो आणि तुझा पगारही वाढवतो. माधवच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, स्वामी, हे सगळं तुमचंच आहे, पण खरी परीक्षा तर अजून पुढेच होती. एका रात्री माधवची आई अचानक खूप आजारी पडली. घरात सगळेच घाबरले. रात्र होती, बाहेर जोराचा पाऊस सुरू होता. गावात डॉक्टरही लगेच मिळत नव्हता. माधवच्या हातापायांना घाम आला. तो आईजवळ बसला, डोळे बंद केले आणि मनापासून जप करू लागला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो मनात म्हणत होता, स्वामी, माझ्या आईला वाचवा. थोड्याच वेळात दारावर टकटक झाली. एक डॉक्टर बाहेर उभा होता. तो म्हणाला, मी दुसऱ्या गावात जात होतो, पण अचानक या रस्त्याने यावंसं वाटलं. त्याने आईला तपासलं, औषध दिलं आणि काही वेळात तिची तब्येत सुधारली. माधवच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याला समजलं, स्वामींनीच मदतीसाठी कोणाला तरी पाठवलं होतं. त्या दिवसानंतर माधवची श्रद्धा आणखी वाढली. तो सगळ्यांना सांगू लागला, स्वामींची सेवा करण्यासाठी मोठा वेळ लागत नाही, मनात प्रेम आणि विश्वास हवा. तुम्ही कुठेही असाल, फक्त मनापासून स्वामींचं नाव घ्या. एक दिवस त्याचा लहान मुलगा विचारतो, बाबा, स्वामी खरंच आपल्यासोबत असतात का हो? माधव हसला आणि म्हणाला, बाळा, आपल्याला हवा दिसते का? पण ती असते ना. तसंच स्वामी दिसत नसले तरी ते आपल्या सोबत असतात. मंडळी, आपल्यालाही अनेकदा वाटतं की आपल्याकडे वेळ नाही,
कामं, जबाबदाऱ्या, ताण, पण स्वामींना फक्त तुमचं प्रेम हवं असतं. म्हणून आजपासून एक छोटीशी सवय लावा. सकाळी उठल्यावर, कामाला जाताना, जेवण बनवताना, गाडी चालवताना मनातल्या मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा जप मनाला शक्ती देतो आणि संकटातही धैर्य देतो. कारण स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही कथा आपल्याला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.